सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया. विषय आहे हिस्ट्री म्हणजे इतिहास. 38 हा त्याचा कोड नंबर आहे आणि ही प्रश्नपत्रिका आहे 1 ऑक्टोबर 2021. इथे तारीख दिलेली आहे 1 ऑक्टोबर 2021. इथे सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला जागा दिलेली असते. 3 तासाचा वेळ आहे. या प्रश्नपत्रिकेला 8 पानं आहेत, 8 पेजेस आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. एक सराव प्रश्नपत्रिका म्हणून सोडवा. बोर्ड प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्यास, त्यांची तुलना केल्यास तुम्हाला यावर्षीची प्रश्नपत्रिका सोडवणं अतिशय सोपं जाईल. वेगवेगळ्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका मी या चॅनलवर पोस्ट केलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहू शकता. ही प्रश्नपत्रिका मी उत्तरपत्रिका देणार आहे याची, पण सध्या स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्ही सोडवा. लवकरात लवकर याची उत्तरपत्रिका देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. चला तर पाहूया. 1 ऑक्टोबर 2021 रोजी झालेली ही इतिहास या विषयाची प्रश्नपत्रिका आहे. इयत्ता 12वी कलाचा हा विषय आहे. या चॅनलवर मी 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ, लेक्चर, प्रश्नपत्रिका, बोर्ड प्रश्नपत्रिका, प्रथम सत्र, द्वितीय सत्र, घटक चाचण्या या सगळ्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकाही पोस्ट केलेल्या आहेत. त्या पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. प्रश्नपत्रिकेतल्या सूचना वाचायच्या काळजीपूर्वक, नंतर फॉलो पण करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे सक्तीचं आहे, कंपल्सरी, आवश्यक. 2. उजव्या बाजूस पूर्ण गुण दर्शवलेले आहेत. प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला जे अंक आहेत ते कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत ते कळतं. 3. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नवीन पानांवर लिहावे. ही सगळ्यात महत्त्वाची सूचना. जे प्रमुख प्रश्न आहेत, पहिला, दुसरा, तिसरा आणि ब सुद्धा तुम्ही नवीन पानावर लिहायचा आहे. 4. उत्तरपत्रिकेमध्ये आकृती पेनानेच काढाव्यात. ज्या चौकटी करायच्या असतात, चौकोन, आयत, ते तुम्ही पेनने काढायचे. पाहूया आपण प्रश्नपत्रिका. प्रश्न पहिला प्रश्न जो आहे तो 10 गुणांचा आहे. त्यातला प्रश्न आहे तो 6 गुणांचा आहे. प्रश्न काय आहे पाहूया. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. पहा, पूर्ण विधान पुन्हा लिहायचं. इथे दिले सूचना. उत्तर निवडायचं आणि तो शब्द लिहायचा नाही, तर विधान लिहायचं, त्यामध्ये उत्तर लिहायचं. उत्तराखाली पेन्सिलने 2 रेषा मारायच्या, एक ओळ सोडायची, मग पुढचं विधान लिहायचं. असं नीटनेटकी उत्तरपत्रिका लेखन करा. 1. अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा टिंबटिंब यांनी तयार केला. पर्याय: जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन, लॉर्ड एमहर्स्ट, लॉर्ड कॉर्नवॉलिस. 2. टिंबटिंब हे फ्रेंचांचे भारतातील प्रमुख किंवा मुख्य ठाणे होते. पर्याय: पॉंडिचेरी किंवा पुदुच्चेरी, चंद्रनगर, कारिकल, राजापूर. 3. सविनय कायदेभंगाचे आंदोलन गोवा येथे टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली 1946 साली सुरू करण्यात आले. पर्याय: डॉक्टर राम मनोहर लोहिया, डॉक्टर टी.बी. कुन्हा, डॉक्टर पी.पी. शिरोडकर, डॉक्टर राम हेगडे. अचूक उत्तर निवडायचं आहे. 6 गुणांच्यासाठी 6 विधानं आहेत आणि पूर्ण विधान लिहायचं. क्रमांक 4. ब्रिटिशांनी श्रीलंकेतील टिंबटिंब हे शहर जागतिक बंदर म्हणून नावारूपास आणले. पर्याय: ट्रिंकोमाली किंवा त्रिकोमाली असंही म्हणतात त्याला. नंतर पॉइंट पेड्रो, कोलंबो आणि गॅले. 5. पहिले महायुद्ध टिंबटिंबच्या तहाने संपले. पर्याय: व्हर्साय, वॉर्सा, लंडन आणि अंकारा. 6. केरळ राज्यातील टिंबटिंब हा जिल्हा 100% साक्षर होणारा पहिला जिल्हा आहे. पर्याय: कोलम, एर्नाकुलम, कोची, त्रिवेंद्रम. 6 पैकी 6 सोडवायचे 6 गुणांच्यासाठी. प्रश्न आहे वस्तुनिष्ठ पहिल्यातलाच. पुढील प्रत्येक संचामधील गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. आणि गट दिलेत. गटात एक शब्द चुकीचा आहे, तो ओळखायचा, दुरुस्त करायचा, लिहायचा. 4 गुण आहेत, म्हणजे 4 गट दिलेले आहेत. त्यातला एक चूक आहे, तो दुरुस्त करायचा. पहिला गट पाहूया. गट आणि गट. 1. आर्स बिशपू, मुख्य कार्यकारी अधिकारी. 2. चान्सलर, न्यायाधीश. 3. वेदोर्द फर्जेंत, मालमत्तेवरील अधिकारी. 4. कपिताव, कॅप्टन. दुसरा गट दिलेला आहे. गट आणि गट. 1. अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी, खान अब्दुल गफार खान.
2 मिठाच्या सत्याग्रहात सहभाग कमलादेवी चट्टोपाध्याय. 3 बहिष्कृत हितकारिणी सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 4 वायकोम सत्याग्रह रामस्वामी नायकर. चुकीचा शब्द दुरुस्त करायचा आहे. तिसरा गट अ गट आणि ब गट पाहूया. 1 बांडुंग परिषद. 2 पॅरिस 1919 मधील पहिली अखिल आफ्रिका ऐक्य परिषद. 3 लंडन 1900 मधील अखिल आफ्रिका ऐक्य परिषद. 4 मँचेस्टर आशियाई ऐक्य परिषद. चौथा गट आहे अ गट आणि ब गट. अ गटामध्ये 1 टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सॉफ्टवेअर सेवा पुरवणारी कंपनी. 2 भारतीय कृषी संशोधन परिषद कृषीविषयक प्रदर्शने. 3 नेहरू युवा केंद्र संघटन शहराचा चेहरा मोहरा बदलणारी योजना. 4 CDAC सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग. चुकीचा शब्द दुरुस्त करायचा. प्रश्न दुसरा प्रश्न जो आहे तो 8 गुणांचा आहे. त्यातला अ प्रश्न जो आहे तो 4 गुणांचा आहे आणि ब 4 गुणांचा. अ प्रश्न काय आहे ते पाहूया. खालील विधाने वाचून ऐतिहासिक व्यक्ती ठिकाण घटना यासंबंधीची नावे लिहा. 1 अमेरिकेच्या दक्षिण किनाऱ्यावरील फ्लोरिडा ते कॅलिफोर्नियाचा प्रदेश या सत्तेच्या ताब्यात होता. 2 चित्तूर सिंग यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात या समाजाच्या लोकांनी उठाव केला. 3 सेंटो कराराचे सुरुवातीचे नाव. 4 मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे जे कोण आहेत ते नावं लिहायचे. व्यक्ती असेल, ठिकाण असेल किंवा घटना असेल. 4 पैकी 4 सोडवायचे. ब प्रश्न आहे खाली दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करून वाक्य लिहा. इथे पण विधाने पूर्ण करा म्हटलेले आहे. पूर्ण वाक्य लिहायचं. 4 गुण आहेत. 1 छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षक जकाती उभारल्या कारण. इथे कारण लिहायचे. त्यासाठी पर्याय दिलेले आहेत. अचूक निवडायचं आहे. अ पोर्तुगीजांना विरोध करण्यासाठी. ब इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी. क स्वराज्यासाठी पैसा उभा करण्यासाठी. ड वसाहतवाद्यांचा किंवा वसाहतवाद्यांना मोडून काढण्यासाठी, विरोध करण्यासाठी. 2 आहे रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग केला कारण. पर्याय अ रौलट कायद्याला विरोध करण्यासाठी. ब निळीच्या लागवडीच्या सक्तीचा निषेध करण्यासाठी. क जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी. ड मिठावरील कराराचा निषेध करण्यासाठी. अचूक उत्तर निवडायचे. कारण लिहायचे. क्रमांक 3 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानने दुसऱ्या महायुद्धात शरणागती पत्करली कारण. पर्याय अ जपानकडे लष्करी ताकद कमी होती. ब अमेरिकेने हिरोशिमा व नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकला. क जर्मनीने जपानला मदत करण्याचे थांबविले. ड अमेरिकेने जपानच्या ताब्यातून फिलिपाईन्स परत घेतले. अचूक कारण निवडायचं आहे. क्रमांक 4 भारताने जागतिक व्यापार संघटनेचे सभासदत्व स्वीकारले कारण. पर्याय अ भारताला इतर देशांची व्यापारी स्पर्धा करायची होती. ब भारत जागतिक अर्थव्यवस्थेपासून लांब राहू शकत नाही. क भारताने उदारीकरणाचे धोरण स्वीकारले. ड भारताला जागतिक पातळीवर नेतृत्व करायचे होते. प्रश्न क्रमांक 3 प्रश्न जो आहे तो 13 गुणांचा आहे आणि अ प्रश्न आहे तो 5 गुणांचा आहे आणि दुसरा ब आहे तो 7 गुणांचा, 8 गुणांचा. पुढील नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या. आता इथे नकाशा दिला आहे. सागरी सफरींचा मार्ग दाखवलेला आहे आणि त्यावरून प्रश्न विचारलेले आहेत. ते पुढच्या पानावर पाहूया. नकाशा व्यवस्थित दिसत नसेल तर पुस्तकात पहा आणि उत्तर शोधा. लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करणार आहे. 1 वरील नकाशा कोणत्या विषयाशी संबंधित आहे. 2 मादागास्कर हे बेट कोणत्या महासागरात आहे. 3 नव्या भूप्रदेशाच्या शोधात निघालेल्या कोणत्याही एक खलाशाचे नाव लिहा. 4 पृथ्वी प्रदक्षिणेचा पहिला प्रयत्न करणारा कोणत्या खलाशाचे नकाशात नाव दिले आहे. 5 दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिण टोकाचे नाव लिहा. 5 पैकी 5 प्रश्न सोडवायचे. ब दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा. कोणतेही 4 सोडवायचे. 8 गुण.
म्हणजे एका प्रश्नाला, एका संकल्पना चित्राला 2 गुण. 1. शोध आणि शोधक दिलेले आहेत, काही जागा रिकाम्या आहेत. ॲमेझॉन नदीच्या मुखाचा प्रदेश शोधला, शोधकाचं नाव लिहायचं. आणि इथे शोध कोणता लावला आहे? वास्को द गामाने ते लिहायचं आहे. मॅन्डेरा व ॲझोरेस या 2 द्वीपसमूहांचा शोध कोणी लावला? त्या शोधकाचं नाव लिहायचं आहे. आणि ॲबल जॅनस वा टास्मनने कोणता शोध लावला ते इथं लिहायचं आहे. हे 2 मार्काला आहेत, 4 रिकाम्या जागा. दुसरं संकल्पना चित्र दिलेलं आहे. विषय दिला आहे भारतीय समाजसुधारकांनी स्थापन केलेल्या संस्था. म्हणजे भारतीय समाजसुधारकांची काही नावं दिलीत आणि काही संस्था दिल्यात. आता इथे सत्यशोधक समाज कोणी स्थापन केला ते नाव लिहायचं. स्वामी विवेकानंदांनी कोणता समाज किंवा संस्था स्थापन केली ते लिहायचं. ब्राह्मो समाज कोणी स्थापन केला ते लिहायचं. स्वामी दयानंद सरस्वतींनी कोणती संस्था स्थापन केली ते लिहायचं. 2 गुण त्याला आहेत या संकल्पना चित्राला. स्क्रीनशॉट काढून घेत राहा. क्रमांक 3. संकल्पना चित्राचा विषय दिला आहे सशस्त्र क्रांतिकारकांचा लढा. आता इथे काही समित्या किंवा काही संस्था दिल्यात आणि कोणता लढा दिले, काही क्रांतिकारकांचे नाव आहेत. आता अनुशीलन समिती आहे, तर क्रांतिकारकाचं इथे नाव लिहावं लागेल. इथं चंद्रशेखर आझाद आहे, त्यांनी कोणता लढा दिला इथे लिहायचं. नंतर इंडिया हाऊस आहे, हे कोणाचं आहे किंवा संस्था कोणाची, कोणी लढा दिला ते व्यक्तीचं नाव येईल. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव आहे इथे, त्यांनी कोणता लढा दिला ते इथे नाव येईल. अशा प्रकारे संकल्पना चित्र 2 गुणांचं आहे हे. 4थं संकल्पना चित्र आहे या ब्रिटिश वसाहती मिळून दक्षिण आफ्रिका राज्य निर्माण झालं. मग दक्षिण आफ्रिका राज्य निर्माण झाले ते 4 वसाहतींची नावं लिहायची. 1, 2, 3 आणि 4. 4 चौकटी 4 नावं लिहायची दक्षिण आफ्रिका राज्य निर्माण झाल्याची. क्रमांक 5. विषय दिलेला आहे संकल्पना चित्राचा कृषी संबंधित योजना. 4 योजना लिहायच्या आहेत 4 चौकटीमध्ये, कृषी संबंधित योजना. नंतर 6. पर्यावरण रक्षणाच्या संदर्भामध्ये राजेंद्र सिंहांचं कार्य, चिपको आंदोलनाचे कोण प्रमुख होते, सह्याद्री निसर्गमित्र संस्था, मेधा पाटकरांचं कार्य हे लिहायचं आहे ते पर्यावरण रक्षणाच्या संदर्भातलं 6वं संकल्पना चित्र. प्रश्न क्रमांक 4. 4था प्रश्न 15 गुणांचा आहे आणि त्यातला अ प्रश्न जो आहे तो 6 गुणांचा आहे आणि ब प्रश्न असेल तो 9 गुणांचा. अ प्रश्न पाहूया. पुढील विषयावर संक्षिप्त टिपा लिहा. कोणत्याही 3 सोडवायच्या. 5 दिलेल्या आहेत, 3 सोडवायच्या. याचा अर्थ 1 टिप लिहायला 2 गुण. 1 प्रार्थना समाज, 2 राणीचा जाहीरनामा, 3 बांडुंग परिषद, 4 टपाल खाते, 5 पोलिओ निर्मूलन. 5 पैकी 3 सोडवा, 6 गुण. प्रश्न क्रमांक ब आहे. पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 3 सोडवायचे 5 पैकी आणि 9 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1 इंग्रज फ्रेंच युद्धात यांच्यात कर्नाटक युद्ध झाली. इंग्रज फ्रेंच यांच्यात कर्नाटक युद्धे झाली. 2 गोव्याचे पारतंत्र्य संपुष्टात आले. 3 इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. 4 सार्क संघटनेची स्थापना करण्यात आली. आणि 5 भारत सरकारने निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट या यंत्राचा वापर करण्यास सुरुवात केली. 5 पैकी 3 सोडवायचे, 9 गुण. प्रश्न क्रमांक 5 आहे. खालील विषयांवर तुमचे मत नोंदवा. कोणतेही 3 सोडवायचे 5 पैकी, 9 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1 युरोपात 15वे-16वे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ मानला जातो. 2 वसाहतवादाचे वसाहतींवर चांगले तसेच वाईट परिणाम झाले. 3 पोर्तुगीज आणि मराठे यांचे परस्पर संबंधीचे राजकीय धोरण लवचिक होते. 4 महात्मा गांधीजींनी मिठाच्या कायद्याचा भंग केला. 5 आफ्रिकेतील वसाहतींनी परकीय वसाहतवाद्यांचे वर्चस्व झुगारून दिले. 5 पैकी 3 सोडवायचे, 9 गुण. प्रश्न क्रमांक 6 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे 3 पैकी, 10 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 1 मुंबई बेटाचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीकडे सोपविला गेला हे स्पष्ट करा. 2 भारतातील सर्वात प्रभावी मराठी सत्ता का संपुष्टात आली. 3 हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वामी रामानंद तीर्थ यांच्या योगदानाविषयी माहिती लिहा. 3 पैकी 2 सोडवायचे, 10 गुण. प्रश्न क्रमांक शेवटचा 7 खालील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 3. 5 प्रश्न दिले, 3 सोडवायचे आणि 15 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण आणि प्रश्नासाठी मुद्दे दिलेले आहेत.
1. वसाहतवादाच्या उदयाची कारणे स्पष्ट करा. मुद्दे आहेत औद्योगिक क्रांती, कच्च्या मालाची गरज, अतिरिक्त भांडवलाची गुंतवणूक. दुसरा प्रश्न, 1857 पूर्वीच्या लढ्याची माहिती लिहा. मुद्दे आहेत भिल्लांचा उठाव, रामोशी समाजाचा उठाव, सावंतवाडीतील उठाव. तिसरा प्रश्न आहे दुसऱ्या महायुद्धाविषयी सविस्तर माहिती लिहा. मुद्दे आहेत दुसऱ्या महायुद्धाची कारणे, दुसऱ्या महायुद्धाची वाटचाल, जपानचा युद्ध प्रवेश. चौथा प्रश्न, शीतयुद्धाविषयी माहिती लिहा. मुद्दे दिलेले आहेत शीतयुद्ध व्याख्या, शीतयुद्धाची पार्श्वभूमी, शीतयुद्धाची वाटचाल. आणि पाचवा शेवटचा प्रश्न आहे प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती लिहा. मुद्दे आहेत डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन प्रोग्राम, त्याला DPEP म्हणतात. किंवा दुसरा शालेय पोषण आहार आणि सर्व शिक्षा अभियान. या मुद्द्यांच्या आधारे उत्तर लिहायचं आहे. 5 पैकी 3 सोडवायचे, 15 गुण आहेत. अशा प्रकारे आपण 12वी कलाची बोर्ड प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी पोस्ट करेल. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला मिळेल. इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे व्हिडिओ लेक्चर, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा जरूर पहा. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. अभ्यासासाठी शुभेच्छा, परीक्षेसाठीही शुभेच्छा.